वरद भगत गोलंदाजाच्या हातामध्ये खरं तर पहिलं षटक देण्यात आलंय. प्रवीण घरात आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल. परेश चिखलेकर आणि त्याचबरोबर प्रवीण घरात ही जोडी खरं तर मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतील खरं तर या बॉलला. शेवटच्या क्षणी खरं तर जजमेंट चुकला गेला खरं तर झेल घेण्याचा, आणि इतक्या मोठ्या खेळाडूचा खरं तर झेल सुटला जातो आता मैदानावरती म्हटलं तर एक चांगला कारनामा पाहायला मिळेल. रॉस टेलर कमी चेंडूंमध्ये जलद धावसंख्या जमवण्यामध्ये खरं तर या खेळाडूला ओळखलं जातं, आणि दुसरं देखील परेशला देखील ओळखलं जातं खऱ्या अर्थानं, कारण की या दोन खेळाडूंच्या नावानं या गावाची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगदी नावारूपाला आलेली आपल्याला पाहायला मिळतं. पण प्रतिस्पर्धा संघ देखील तितक्याच ताकदीचा आणि त्याच ताकदीनं मैदानावरती दोन हात करण्यासाठी उभारला आहे. बॅक टू द बॉलर, खेळाडू आहेत, फील्ड करतील बॉलला. डॉट बॉल येतोय. दुहेरी धावसंख्या खरं तर झेल सुटली आणि त्यानंतर दोन धावसंख्या अगदी सहजरित्या कंप्लीट करताना पाहायला मिळाला. शैलेश पावडे त्याचबरोबर विनायक जे जाधव या तीनही त्रिमूर्तींनी भरवण्यात आलेली ही स्पर्धा संकल्पक आहेत खरं तर या स्पर्धेचे आहे, आणि यशस्वी होण्यासाठी खरं तर ज्यांनी मेहनत घेतली ते प्रसाद भोईर त्याचबरोबर कल्पेश जाधव, दिगंबर मोरे असतील, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्यांच्या संपूर्णच सहकारी खरं तर ही स्पर्धा कशी यशस्वी होईल याच्याकडे लक्ष देतात. मग त्यामध्ये विचार केला आपण तर प्रामुख्यानं तन्मय जाधव असेल, त्याचबरोबर अजित गंभीर, त्याचबरोबर विभा शिंदे, अथर्व शिंदे, सौरभ गंभीर, सुदर्शन गंभीर, त्याचबरोबर मामुडकर आणि त्याचबरोबर विकी खोलप, सगळेच जण खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. चार धावसंख्या आता प्रगती पुस्तकावरती आपल्याला येताना पाहायला मिळतं. पहिलं षटक आहे खरं तर हे वरद भगतचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन खेळाडू 38च्या अगदी बाहेर सीमारेषेच्या जवळ खरं तर फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिम्मेदारी संपूर्ण 38च्या बाहेरचे दोन खेळाडूंवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, त्याचा देखील आबाक्या बाहेर जातोय. बॉल दिल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नंबर मिळेल 4, आलाय चौकार. नंबर मिळालाय 4, जाऊन पोहोचेल तब्बल 8 वरती. सफल झाला. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बीट झाला संपूर्णपणे खेळाडू प्रवीण. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. षटक क्रमांक 1. 6 चेंडूंचा खरं तर खेळ संपला अद्याप पहिल्या सत्रातील, आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती तब्बल 8 आकड्यावरती. परेश आणि त्याचबरोबर प्रवीण जोड साखळी मैदानावरती अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते, कारण की माहिती आहे पहिलं षटक आहे महत्त्वपूर्ण षटक असतं, कारण की संपूर्ण संघामधून हा गोलंदाज एक प्रामुख्यानं चांगली गोलंदाजी करत असतो. म्हणून या खेळाडूच्या हातामध्ये पहिलं निर्णायक षटक
दिलं जातं, कारण की 38चं षटक आहे. संपूर्णपणे मैदान खेळाडूसाठी खुला असतं, त्यामुळं दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिला जातो. आणि या दोन खेळाडूंनी घाई केली नाही, म्हणून तर काय पहिल्या षटकानंतर देखील मैदानावरती टिकून राहताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोन खेळाडू. पहिल्या चेंडूवरती खरं तर प्रवीणची जेल सोडली, त्यानंतर मिळालेल्या प्रवीणला वैयक्तिक 6 धावसंख्या. आणि संघाचा विचार करता जाऊन पोचले ती तब्बल 8 आकड्यावरती 8 धावसंख्या. प्रगती पुस्तकावरती मालदेव संघ देखील या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पाली भुतिवली संघ देखील आहे, जो ई पोलमधून गेला. सी पोलमधून मालदेव, बी पोलमधून डी पोलमधून वावरले आणि बी पोलमधून मोहोपाडा दहिवले. आणि हा ए पोल यामधून कोणता संघ जाईल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र इथं येऊन पोचला. दॅट्स वाय षटक क्रमांक 2 गोलंदाज साहिल रॉय गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरं षटक आहे. डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरसला थोडासा पुढे. एक धाव असेल त्यापेक्षा आणखी मिळणार नाही. सांदै टीमनं मागच्या मॅचमध्ये खूप चांगले कमाल करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थात वैभवचं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. नितेश देखील, त्याचबरोबर चांदे म्हटलं की आमचे 2 समालोचक सनी मसने आणि त्याचबरोबर भावेश भोईर. आणि नुकतीच खरं तर कर्जत तालुक्यामधली सर्वात मोठी मानाची स्पर्धा खरं तर त्या ग्राउंडवरती अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्तानं सातत्यपूर्वक अनेक वर्ष झाली खरं तर भरवण्यात येते. आणि ती स्पर्धा खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेत असते, अर्थात RKJK ट्रॉफी. 9 धावा झाल्यात. साहिल रॉयचं षटक. आता प्रवीण ऑन स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फटका खूप चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल. चाल नजाकत बरा फटका ज्या मरीटनं फेकला त्याच्या विरोधात बाट केली. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोठ्या फटक्यांमध्ये जास्त भर देतो आता खरं तर प्रवीण. याच फटक्यांसाठी खरं तर या खेळाडूला ओळखला जातो. अंगावरून खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक ज्याच्या का नाही. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही, खाली ते उलटा दिशेनं धावणं आणि चेंडूचा वेग देखील जास्त पाहायला मिळाला. दुसरा चौकार. झेल सोडल्यानंतरच्या या 3 चौकार खरं तर प्रवीणच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. झेल सोडल्यानंतर 2 धावसंख्या, मग लगातारचे 2 डॉट बॉल, चौकार, डॉट बॉल आणि या लगातारच्या 2 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रवीण घरात चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. होईल का? यस, डेफिनेटली झाल्यात. होऊ द्या टाळ्या एकदा प्रवीणसाठी, कारण की लगातार 3 चेंडूंमध्ये 3 मोठे स्ट्रोक खेळले. चौकार आलाय. खरं तर साहिल रॉयनं खर्च केले. आता मागडा ठरत चाललाय खरं तर. चेंडू झाला 4. उर्वरित अजूनही 2 चेंडूंवरती किती मोठे फटके येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की प्रवीणची जोल सोडली त्यानंतर प्रवीणला देखील ठाव आहे. या मॅचमध्ये आपल्याला पुन्हा संधी मिळाली. आता त्याला त्याच संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि त्याच विचारानं तो मैदानावरती बॅटिंग करतोय. पुढे एकदा स्क्वेअर लेगमध्ये आहे बॉल. खेळाडू आहे फील्ड करेल बॉलला. 1 धाव दिली जाईल. एकच एकपेक्षा आणखी मिळणार नाही. दुहेरी धावसंख्या 22 धावा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एकही गडी अद्यापपर्यंत गमावला नाही. संधी होती खरं तर प्रवीणच्या मार्फत. परेश आता ऑन स्ट्राईक आपल्याला खेळ करताना पाहायला मिळाला. 2 चेंडू खेळा परेश खरं तर अद्यापर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं दोन्ही वेळेस. मोठ्या फटक्यांपासून थोडासा दूर आहे परेश. संपूर्णपणे सफल झाला. खेळाडू आहे, त्याला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6. खेळाडू जरूर त्या ठिकाणी होता आणि त्यानंतर तक क्षेत्रात बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नंबर मिळाला 6 षटकार.
थँक्यू. खरं तर राजाचं राज पण काल देखील होतं, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार. कारण की 400 वर्षापूर्वी केलेला पराक्रम, 19 फेब्रुवारीला झालेला जन्म, 50 वर्षाचं अवघं आयुष्य, मुठभर मावळ्यांना घेऊन खरं तर या स्वराज्याची निर्मिती केली. आणि स्वराज्याची निर्मिती करत असताना खऱ्या अर्थानं 350पेक्षा जास्त किल्ले या स्वराज्याला भेट दिले. कारण की छत्रपती शिवरायांचं वाक्यच होतं, जर शेतकऱ्याच्या देठाला जर हात लावला जाईल, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर तुम्ही हात लावला जाईल तर तुमचे हात त्या ठिकाणी कलम केले जातील. असा राजा होता खऱ्या अर्थानं. प्रत्येक क्षेत्रामध्ये मग लढाई असेल, स्त्री अत्याचारावरती खऱ्या अर्थानं राजाचा पाटलाचा चौरंग देखील केला होता. त्यानंतर प्रत्येक ज्यावेळेस मुघल सल्तनत या स्वराज्यावरती धावून आली होती, ते धावून येत असताना देखील छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याचा बचाव केला, या स्वराज्याचा लाडका राजशिव छत्रपती. हा बॉल देखील हिट केलाय, थांबणार नाहीये, जातोय षटकार. खूप चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावसंख्या. दुसरा षटक थोडंसं महागडं पडलं कारण की 3 चौकार. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या आली, क्षमा असावी. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 सिंगल, 3 चौकार, 1 षटकार पाहायला मिळाली. आणि आता सुरुवात षटकार आणि एकेरी धावसंख्येने होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि खेळाडू या ठिकाणी बात विकेट सॅक्रिफाईस केले आता खरं तर परेशनं. या बॉलवरती देखील स्ट्रोक खेळ आहे का, विकेट सॅक्रिफाईस करायला लावली परेशची. त्याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण दाखवतं मैदानावरती प्रवीण. म्हणूनच या खेळाडूचं नाव टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावरती आदरानं घेतलं जातं. बॉलला फेकल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बनगटातली ताकद, जिद्द आणि आत्मविश्वास या तिघांचाही संगम एकत्र करून आलाय षटकार. षटकार आला आणि धावसंख्या बनल्या त्या तब्बल 42. त्याचबरोबर माझे उपसरपंच आदरणीय बबलू शेठ शिर्के साहेबांचे या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. या ठिकाणी 2-2 खेळाडू धावत आहेत. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न 2 असेल. धावसंख्येत 2 बदल केला जाईल. जाऊन पोहोचतील ते तब्बल 44 या आकड्यावरती. 44 धावसंख्या. एक गडी बाद झाला. 3 षटकांची मॅच आहे. खूप मोठा फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहिला. कारण की क्रिकेटमध्ये जितक्या धावसंख्या तितक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ देखील करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 44 तर झाल्या. कदाचित शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावेत.
धावसंख्या किती येईल आता या दोन चेंडूंवरती? या बॉलला देखील हुक केलाय. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. आलाय षटकार. प्रवीणची झेल सोडली पहिल्या बॉलवरती आणि तिथपासूनचा आतापर्यंतचा प्रवास तब्बल 40 धावसंख्येचा पाहायला मिळतोय. अरे बेब, तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. पंच शेवटचा चेंडू आहे आणि बॅटिंग टीमने जर रिव्ह्यू घेतलाय तर मैदान सोडताय कशासाठी प्रवीणजी? इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आल्या. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा येऊन पोहोचल्या त्या तब्बल संघाचा अर्धशतक 50. प्रवीणने एक खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली, कारण की 40 धावसंख्येची एक नाबाद पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. विकेट परेशला सॅक्रिफाईस करावी लागली गेली. आता विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि करायचे असेल त्या तब्बल 51 धावसंख्या. पाठलाग केला जाईल, रोखला जाईल, हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. कॉम्प्युटर बॉक्समध्ये परिवर्तन होईल. योगेश डोले आपल्या सरपंच संपर्क जोडले जातील. त्याआधी जीवट डिझेलला संधी. थँक्यू सो मच मनीष मुंडे सर. त्यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि आता मात्र पाठलाग करायचा 51 या धावसंख्येचा पलसपेठ टीमला. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहता कालुंद्रे टीमनं धावा बनवल्या, त्या तब्बल 50. अर्धशतक मात्र धावफलकावरती लावलं आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने इथून खेळ होईल हे देखील पाहावं लागेल. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये दुसरे. बॉल द्या.
बघा या मुख्य व्यासपीठावरती जय हनुमान चिंचोली टीमचे रायझिंग स्टार सगळे उभारते सितारे अजित गंभीर ज्याला तुम्ही कालच्या रात्रीमध्ये खेळताना पाहिलं. पहिला बॉल कमी गतीनं अगदी जर पाहायला गेलं तर पाडवरती आदळला आणि इथून पंचांकडे लाऊड अपील होत असताना पंच सांगतात लेग बाईटची मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर फसवलं ते फलंदाज राहुल बैकर याला. पहिला बॉल अगदी जर पाहायला गेलं तर समोर अगदी कमी गतीनं फिंगर रोल करत असताना बरोबर पाडवरती आदळला आणि पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल आली ती मात्र लेग बाईटची. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 18 बॉलमध्ये आणि त्या 51चा धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली धाव ही लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. हो चांगला बॉल आणखीन एक चांगला बॉल काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण पहा गोलंदाजाकडे किती आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर मात्र अचूक नियंत्रणामध्ये ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यू घेतलाय सर कशासाठी वेबसाईटसाठी. ओके बॅटिंग करणाऱ्या टीमनं अंपायरनं रिव्ह्यू घेतला वेबसाईटसाठी चेक करायचं. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल तो देखील मिस झालाय. कंट्रोल आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर गोलंदाज प्रतीश गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. पहिलं षटक 51 धावसंख्येचा बचाव करतोय. हो भन्नाट वेगावरती स्वार होत असताना हा बॉल डिलिव्हर केला. अगोदरचे 2 बॉल जर पाहिले तर मात्र व्हेरिएशन पाहायला मिळाली जिथे मात्र गती थोडी कमी होती. अगदी जर पाहायला गेलं तर पहिला बॉल पाडवरती आदळला होता तिथून लेग बाईटची एक धाव आली. त्याच्यानंतर मात्र लोअर फुलटॉस आला त्याच्यावरती देखील गती कमी पाहायला मिळाली. परंतु हा बॉल प्रचंड वेगानं अगदी फेकत असताना प्रतीशला तुम्ही पाहता. हो पुन्हा एकदा वेगवान आणखीन एक वेगवान चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ही खऱ्या अर्थानं ताकद आहे कालुंद्री टीमची. आपण पाहता प्रतीश काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 50 धावा बनवला आणि त्याच धावसंख्येचा बचाव करत असताना आता एका पाठोपाठ एक इथून निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज प्रतीशला तुम्ही पाहता. हो कमी गतीने टाकलाय पिक केलाय ऑन साईडला फटका फिल्डर आहे जज करतात. हो बॉलला आतमध्ये ढकललाय. अगदी बॅलन्स त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मात्र कंट्रोल सुटला होता फिल्डरचा आणि त्याच वेळी मात्र बरोबर आतमध्ये ढकललं बॉलला आणि धावा मिळाल्यात. त्या इथून अगदी आपण पाहता फक्त सिंगल धाव त्या ठिकाणी दिगंबर मोरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याच्यामुळे त्यांनी पाहिलंय तो डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहतोय फक्त सिंगलच धाव आली आहे. काय फिल्डिंग झाली आहे जबरदस्त फिल्डिंग. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करत असताना जो प्रयत्न करतात त्याला साथ देखील फिल्डरची अगदी तशीच लाभली आहे. त्याच्यापासून आवाक्याच्या जरूर बाहेर होता परंतु स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला बरोबर आतमध्ये लोटलं आणि तिथून फक्त एकच धाव दिली आहे. टीमसाठी 5 धावा ज्या महत्त्वपूर्ण होत्या त्याने बचावल्यात. ओ इथून अगदी जर पाहायला गेलं तर बॉल सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉपला. वाईट +4 धाबा मिळतील त्या म्हणजेच 5. आता 7 धावा ज्या धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलक्यावरती आल्यात. हो यावेळी ऑन साईडला टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय हा षटकार.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. अन्वित 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधामध्ये प्रांश 11 जयशंकर चांदई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच कर्जत मधील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 मध्ये लढताना पाहायला मिळतील. परंतु इथे लढाई करत असताना थांबावं लागतंय. फलंदाज सिद्धांतला परतीचा प्रवास करावा लागतोय. आज झाला टॉप 5 मध्ये अगदी आपण पाहता जे संघ दाखल झाले ते सगळे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. बुतिवली संघ देखील उपस्थित आहे. मालदेव संघ देखील आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झाला. वाबर्ले संघ देखील अगदी आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झाला. मोहोपाडा दहिवली संघ अद्याप त्यांचा एखादाही देखील प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु लाईव्ह देखील पाहत असतील पोहोचतील. चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. अन्वित 11 बडवल B+ आणि त्याच्या विरोधामध्ये प्रांश 11 जयशंकर चांदई. कर्जत विभागामधील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु आज खलापूर नगरीमध्ये पुनश्च एकदा त्यांच्यातली ती मैत्रीपूर्ण लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हो बॅटची कडा शॉट थर्डमॅनकडे बॉल निघालाय. फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग. पाठीमागे जात असताना बॉलला बरोबर कॅरी केला. फेके देखील अचूक पाहायला मिळाली. धाव मिळाली ती सिंगलने धाव फलक जाऊन पोचले ते मात्र 16. चांदई टीम टॉस जिंकलाय. बॅटिंग घेतली. फिल्डिंग करायची अन्वित 11 बडवल B+ टीमला. हो चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु आणखीन एक वाईट बॉलच पाहायला मिळतोय. प्रयत्न खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर गोलंदाजाचे फलंदाजांपासून थोडेसे दूर ठेवायचे बॉल, परंतु त्या प्रयत्नामध्ये अगदी अवांतर चेंडू पाहायला मिळतात. अवांतर चेंडू आल्यानंतर धावसंख्या देखील वाढतीये. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते. 51 धावा जरी तुम्हाला मोठ्या वाटत असतील, परंतु अशा पद्धतीनं जर का तुम्ही बॉल डिलिव्हर केले तर मात्र या धावा देखील कमी वाटू लागतील आणि इथून मात्र षटकार. ओमकार पाटील यांच्याकडून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर का आले कोणत्याही फलंदाजाकडून तर मात्र ओमकार पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओमकार पाटील यांच्याकडून कॅश प्राइज लागला आहे पलसपेठ टीमसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये. एक षटकार तब्बल 1000 साठी आहे, परंतु 3 मारले
तरच पारितोषिक आहे. हो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु फिल्डरच्या हातामध्ये लॉंग ऑनला पकडली एक कॅच. आविष्कार देखील बाद. पवारला तुम्ही पाहताय पलसपे टीम कडनं स्मित पवार. हो फुललेंचा बॉल इथून देखील आपण पाहताय बाटला ब्रश झालाय. बरोबर एसटी रक्षक त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतील तोपर्यंत धाव मिळणारच नाहीये. षटक क्रमांक समाप्त झाले 2-6 बॉल आणि आता 28 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र पलसपे टीमला. काय बॉलिंग केली आहे अगदी आपण पाहता आकाशनं देखील. त्याच्या विरोधामध्ये एक मोठा फटका जरूर आला परंतु त्यांना देखील आपण पाहिलं गेलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्यात आपल्या टीमसाठी. सेकंड ओव्हरमध्ये आकाशनं धाबा खर्च केल्या त्या 10 विकेट्सानं मिळवल्या 2. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता धाबा आल्या होत्या त्या 13. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या मात्र 28. 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर निर्णायक क्षणी आली आहे. 6-28 शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज हो कल्पेश. पहिलाच बॉल वेगवान आउटसाइड दी ऑफ स्टंप बरोबर वाईड यॉर्कर. ओमकार पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 6000 आणि मॅच जिंकवली तर 2000. काहीतरी कॅश प्राइस उलट झालं वाटतं. हो ऑन साइडला फटका दमदार आहे. बॉल चाललाय मिड विकेटला सीमा पार. टाटा बाय बाय षटकार. पाटील यांच्याकडून 6000 आहेत. मॅच जिंकवली तर 2000 आहेत. एक षटकार जर आला राहुलच्या बॅटमधून 4 मध्ये 22 बनवायचं. हो स्विच इट केला गॅप शोधली आहे डीप मध्ये बरोबर फिल्डर लावण्यात आलाय. धाव एकच मिळेल. हो सॉरी डावच नाही घेतली. म्हणजे आता येणारे 3 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. व पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. माहिती आता खऱ्या अर्थानं राहुलला देखील मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे त्याच्यामुळे धाव घेण्याचा देखील प्रयत्न करत नाही आहे कारण की प्रत्येक बॉलवरती तो मोठा फटकाच हवा आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी होणं फार गरजेचं होती. 60 चांगला मिळणं फार गरजेचं होता. तो 60 मिळालाच नाही. व पुन्हा एकदा लोअर फुल टॉसवरती आक्रमण चढवलं आहे. बॉलला सरळ पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा षटकार आला फलंदाज राहुलच्या बॅटमधून.
फ्रान्स 11 जयशंकर चांदाई आणि त्याच्या विरोधामध्ये अन्वित 11 बडबल B+ टॉस जिंकला. चांदाई टीमनं प्रथम बॅटिंग घेतली आहे म्हणजे फिल्डिंग करायची आहे ती बडबल B+ टीमला. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल आपण मायक्रोफोनवरती देखील बदल करूया आणि पहिल्या सत्राचा आवाज ऐकूया प्रवीणजी दुगाडे सरांचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण घरत, ज्यांनी बॅटिंग करत असताना 15 बॉलमध्ये 40 धावा बनवला. रायगडचा रॉस टेलर प्रवीण घरत ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हॅलो, जरा विभास शिंदे जर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे अथवा विक्रांत पाटील आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. दोघांपैकी एकाने तरी पहिलं तर व्यासपीठाकडे नक्कीच धाव घ्यायची. हॅलो, त्यानंतर आपण मार्ड द मॅचसाठी नक्कीच देण्यासाठी आमंत्रित करूयात फॉरेस्ट ऑफिसर जाधव साहेबांना आपण विनंती करूयात की दादा या आपण मार्ड द मॅचचा किताब द्यायचा. अर्थातच परत या खेळाडूची ओळख पाहायला गेलं तर बरंच क्रिकेट रायगडचं गाजवलं आणि त्याचबरोबर ओपन संघामध्ये सुद्धा आपल्या नावाची दहशत निर्माण केली. अर्थातच काळुंद्रे संघाचे आणि या रायगडचे रॉस टेलर म्हणून त्यांची ओळख. दादा एक मिनिट थांबा ना दादा, खरं तर तुमच्यासारखे मोठे खेळाडू जर इथे येत आहेत तर नक्कीच आमच्या खेळाडूंना सुद्धा प्रेरणा मिळते. सर्व अभिनंदन, आपला संघ 2 सामने जिंकलाय. सर कसं वाटलं या खोपोली शहराचं क्रिकेट पाहता? आयोजन खूप चांगलं आहे, फक्त मॅच लवकर चालू व्हायला पाहिजेत आणि मॅच लवकर संपतील आणि आयोजन खूप चांगलं आहे, पुढच्याला पण खेळायला मजा येईल. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही बोललात की सामने लवकर चालू करावेत. जर हे होते पाहिलं तर आपल्यासोबत जोडलेले सामन्यावर त्यांना मिळाला प्रवीणजी घरत आणि त्याचबरोबर रायगडचे रॉस टेलरमध्ये त्यांची ओळख. जर आता इथे पुढील येणारी मॅच असणार आहे ती अन्वित 11 भडबल B+ संघ त्याचबरोबर फ्रान्स 11 चांदाई संघ. मॅचला सुरुवात होणार आणि मायक्रोफोनवर आता होईल बदल. अर्थातच हिंदीचा सुमधुर आवाज प्रवीणजी दुगाडे सर आपल्यासोबत जोडले गेले.